पश्चिम विदर्भातील वाशिम व अकोला जिल्ह्यात विस्तारलेले पाणी देणारे जंगल अशी ओळख असलेले काटेपूर्ण अभयारण्य जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जाते। या अभयारण्यात आलेल्या जलाशय देशी विदेशी पाणपक्ष्यांचे प्रमुख आश्रयस्थान असून दरवर्षी हिवाळ्यात विविध प्रजातींचे स्थलांतरित पक्षी येथे मोठ्या संख्येने दाखल होतात। काटेपूर्ण जलाशयातील मानवनिर्मित द्वीपावर शेकडो पाणपक्ष्यांचा वावर कायमस्वरूपी पाहायला मिळतो। या पार्श्वभूमीवर आज संपूर्ण आशिया खंडात एकाच वेळी पाणपक्षी गणना करण्यात येत असून काटेपूर्ण अभयारण्यातील जलाशयावरही पक्ष्यांची संख्या व प्रजातींची सविस्तर नोंद वाशिम आणि अकोला जिल्ह्यातील पक्षी अभ्यासकांमार्फत केली जात आहे। वाशिम येथील वत्सगुल्म जैवविविधता संवर्धन संस्था आणि अकोला येथील निसर्ग कट्टा यांनी पुढाकार घेऊन ही पाणपक्षी गणना आयोजित केली आहे। जैवविविधतेचा अभ्यास, स्थलांतरित पक्ष्यांचा मार्गाचा मागोवा आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने ही गणना अत्यंत महत्त्वाची मानली जाते। वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ, पक्षी अभ्यासक आणि स्वयंसेवकांच्या सहभागातून ही प्रक्रिया राबवण्यात येत आहे, अशी माहिती वाशिम अकोला येथील पक्षी अभ्यासक मिलिंद सावदेकर व अमोल सावंत यांनी दिली आहे। जगामध्ये आपला भारत देश सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे आणि लोकांची जर जनसंख्या काउंटिंग होत असते तर ती दर 10 वर्षांनी होत असते। मागील लोकसंख्याची गणना 2011 मध्ये झाली होती आणि कोरोनामुळे 2021 मध्ये ती होऊ शकली नाही। मात्र आता माणसासोबतच वन्य प्राणी आणि पशुपक्ष्यांचीही गणना पक्षी मित्र करत असतात। जे काही वन्यजीव अभ्यासक असतात, ज्यांना निसर्ग व्यासंगाचा काहीतरी एक छंद असतो, तर अशीच एक पाणपक्ष्यांची गणना पाणी देणारं जंगल म्हणून ज्याची ख्याती पश्चिम विदर्भामध्ये आहे असं काटेपूर्ण अभयारण्य वाशिम आणि अकोला या 2 जिल्ह्याच्या सीमेवर वसलेलं आणि या काटेपूर्ण अभयारण्यातील या जलाशयामध्ये आज आम्ही आहोत। जे काही मानवनिर्मित हा जो काही द्वीप आहे, या द्वीपावर शेकडो देशी आणि विदेशी पक्ष्यांचा राबता असतो। म्हणूनच वाशिम आणि अकोला जिल्ह्यातील पक्षी अभ्यासक, निसर्ग अभ्यासक इथे आज आलेले आहेत पाणपक्षी गणना करण्यासाठी। माझ्यासोबत आहेत मिलिंद सावदेकर सर, काय महत्व आहे या पाणपक्षी गणनेचं? या पाणपक्षी गणनेमुळं त्या पाणपक्ष्यांची संख्या आणि त्यांना असणारे धोके, यावर्षी किती पाणपक्षी इथं आलेले आहेत, स्थलांतरित पाणपक्षी किती आहेत, स्थानिक पाणपक्षी किती आहेत, यांच्या संख्येवरून या इथलं वातावरण कसं आहे याबद्दल माहिती कळते। वाशिम जिल्हा हा जो काही आहे, अनेक स्थलांतरित पक्ष्यांचा काहीतरी थांबा आहे, एक स्टॉप ओव्हर आहे। येथील कोणकोणते पक्षी आढळतात प्रामुख्याने इथे? प्रामुख्याने वाशिम आणि अकोला जिल्ह्यातील जसं कुंभारी तलाव असेल, काटेपूर्ण अभयारण्यातला हा जो तलावाचा भाग आहे, वाशिम जिल्ह्यातील एक बुर्जी तलाव आहे, सोहळ पण आहे, कारंजा सोहळ आहे। हा पक्ष्यांच्या जो स्थलांतरित पक्ष्यांचा जो मार्गक्रम आहे, यांच्यावर अतिशय महत्त्वाचे हे थांबे आहेत। आणि किती दिवस असतात हिवाळ्यामध्ये? हिवाळ्यामध्ये साधारणतः डिसेंबर पासून तर एप्रिल महिन्यापर्यंत हे पक्षी थांबलेले असतात इथे। म्हणूनच या पक्ष्यांची आज काउंटिंग या जलाशयामध्ये चालू आहे। निसर्ग कट्टा अकोला येथील पक्षी अभ्यासक सावंत सर माझ्यासोबत आहेत। सावंत सर, अगदी सकाळपासून आपण पाणपक्ष्यांची गणना करतात, कोणकोणते पाणपक्षी आपल्या या भागामध्ये आढळतात? आतापर्यंत आम्हाला रिव्हर्टन दिसलेले आहे, डार्टर दिसलेले आहेत आणि बाकीचे पण पक्षी आता आहेत। जशी जशी गणना चालू होईल आणि खास करून जेव्हा जसं आम्ही काठाच्या लगत जायला लागू, तर त्या दलदलीमध्ये अनेक वेगवेगळे वेडर्स आहेत, ते आम्हाला वेटलँडची साईड आहे, काठाची साईड आहे, जिथे पाणी आणि जमीन एकत्र आलेली दलदल साठलेली असते। तर अशा ठिकाणी जास्त पक्षी आता आम्हाला दिसते आणि जसं जसं ऊन वाढत जाईल तसं तसं पक्ष्यांची ऍक्टिव्हिटी जास्त वाढत जाईल। आज थंडी पण भरपूर आणि या भागामध्ये पाणी आता भरपूर झाल्यामुळे किती पक्षी आलेले आहेत आणि खास करून काही मायग्रेटिव्ह बर्ड्स आलेले आहेत, याच्या नोंदी घेणं आज फार आवश्यक आहे। सर, हे जे पाणपक्षी असतात, समजा आता मानवाची आपण गणना करतो, त्याचं काहीतरी आपण त्या डाटाचं काहीतरी काम असते नंतर भविष्यामध्ये, तसं या पशुपक्ष्यांची ज्यावेळेस गणना होते तर वन विभाग त्या डाटाचं पुढे काय करतो? पक्षाची गणना होणं खूप महत्त्वाचं आहे, कारण की पक्षी जे आहेत, स्थलांतरित पक्षी पर्टिक्युलरली, हे पूर्ण पृथ्वीवर वातावरणीय बदल जे होतात त्या अनुषंगानं मायग्रेशन करत असतात। त्यामुळं कुठल्या वर्षी किती पक्षी आलेत, कुठल्या प्रकारचे पक्षी आले, किती लेट आलेत, किती लवकर आलेत, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून आपण ओव्हरऑल वातावरणीय बदलावर अभ्यास करू शकतो।
आता हा डाटा फक्त गव्हर्नमेंटचाच म्हणजे वापरतो असं नाही, बरेचसे आपल्यासारखे जे हौशी आहेत किंवा अभ्यासक आहेत त्यांच्या पण कामाला हा डाटा येतो. आणि हा ईबट सारख्या ॲपवर डाटा असल्यामुळं हा डाटा कुणालाही वापरता येतो, कोणीही त्याचा अभ्यास करू शकतो आणि आपले मत प्रदर्शन करू शकतो. वाशिम जिल्ह्यामध्ये जे मायग्रेटरी बर्ड असतात, शेकडो हजारो मैलाचा प्रवास करून ते येतात. कोणकोणते पक्षी इथे थांबतात सर वाशिम जिल्ह्यामध्ये? बरेचसे आहेत. गडवाल आहेत, फ्लेमिंगो खूप म्हणजे एक पीक पॉईंट सारखा आहे. आता वातावरणीय बदलामुळे आपण मागच्या वेळेस पाहिलं की लेट समरमध्ये पण फ्लेमिंगो होते. अजून एवढी थंडी पडली, अजूनही ते आले नाही आहेत. त्यामुळं कुठपर्यंत त्यांचा प्रवास असतो? सर म्हणजे सायबेरियासारखा जो प्रदेश आहे, आर्टिकसारखा जो प्रदेश आहे, तिथे हिवाळ्यामध्ये जीवन जगण्यायोग्य तापमान नसते. त्यामुळे ते आपल्याकडे येतात, आपल्याकडे थंडी असते, इथं ते जीवन जगू शकतात. जेव्हा आपल्याकडे तापमान वाढते उन्हाळ्यात, तेव्हा तिकडे थंडी कमी होते, त्यामुळे ते परत जातात. मनोहर सर देखील आलेले आहेत. खूप मोठा त्यांनी असा लेन्सचा कॅमेरा इथे आणलेला आहे. 10 किलो वजन असेल साधारणतः याचं. हो सर, अंदाजे 10-10.5 किलोचं वजन आहे. काय काय टिपलं आतापर्यंत? सर भरपूर काही मी पक्षी टिपलेले आहेत. तसे ईबर्ड वरती माझं काउंट सर पक्ष्यांचा जवळ 215चा झालेला आहे. त्याच्यामध्ये फ्लेमिंगो जे आहे ते मी वाशिम जिल्ह्यामध्ये घेतलेले आहे. बार हेडेड गेज घेतलेले आहे. एकबुर्जीला वाशिममध्ये एकबुर्जी तलावावरती घेतलेला आहे. आणि साधारणतः 25 किलोमीटर रेडियसमध्ये मी अकोल्याच्या याच्यात फिरत राहतो आणि भरपूर पक्ष्यांचे सर मी छायाचित्र करतो सर. तर तशी ही पक्ष्यांची गणना दरवर्षीच आयोजित केली जाते. मात्र आता पहिल्यांदा या अभयारण्यातील या जलाशयावर हा जो काही द्वीप आहे मानवनिर्मित, या द्वीपावरती अनेक पक्षी आम्हाला पाहायला मिळाले. आणि अशाच पशुपक्ष्यांचा राबता असलेलं हे जंगल टिकून राहावं, त्याचा शाश्वत विकास व्हावा, पर्यटन वृद्धिंगत व्हावं, हाच अशा काही उपक्रमाचा एक हेतू असतो. म्हणूनच या पाणपक्षी गणनेचं आयोजन इथे केलं होतं. तुम्ही देखील या गणनेमध्ये सहभागी होऊ शकता. ईबर्ड ॲप्लिकेशन आहे आणि दरवर्षी होत असल्यामुळं तुम्ही या निसर्ग अनुभवाचा एक आनंद घेऊ शकता. पाहत राहा वत्स गुलमला, आपली संस्कृती आपला वसा.